नमस्कार. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. मी वसंत हंकारे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. विहीर मोठ नाडा दोरी अवघी व्यापली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोवेला गळा. विठ्ठल पायी गोवेला गळा. संत सावताजी माळी. होय, संत सावताजी माळी. अरे पंढरीचा विठ्ठल भेटायला आला कुठं? तर तो शेतामध्ये भेटायला आला. अरे जिथं भाव स्वच्छ तिथंच खऱ्या अर्थानं देव असतो हे सांगून गेले आम्हाला संत. होय, अरे ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा. ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा. काय भूललासी वरलिया रंगा. ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा. काय भूललासी वरलिया रंगा. नदी डोंगी पर जल नोव्हे डोंगे. काय भूललासी वरलिया रंगे. ए चोखा डोंगा पर भाव नोव्हे डोंगा. काय भूललासी वरलिया रंगा. ए चोखा मेळा सांगून गेले. अरे भाव स्वच्छ पाहिजे, भाव सुंदर पाहिजे. आणि बस भगवंत तिथेच भेटायला येतो. आपल्या कर्मामध्ये प्रत्यक्षात देव असतो. सांगून गेले आम्हास संत. सांगून गेले आम्हास संत. अरे शेतामध्ये तुम्ही राबता ना, शेतातल्या माती बरोबर तुम्ही खेळता ना माझ्या बळीराजा. अरे प्रत्येक श्वासाबरोबर भगवंत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर भगवंत आहे. सांगून गेले आम्हाला सावता माळी. अरे पंढरी सोडली आणि सावता माळ्याच्या भेटीसाठी माझा विठ्ठल आला. कर्मात देव असतो सांगून गेले. आणि त्या पद्धतीनं राबतोय माझा बळीराजा, माझा शेतकरी राबतोय. अरे कुणासाठी राबतोय? स्वतःच्या कुटुंबासाठी तर नक्कीच राबतोय. स्वतःच्या कुटुंबासाठी तर नक्कीच राबतोय. पण फक्त महाराष्ट्रासाठी नाही. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, फक्त या भारत देशासाठी नाही, तर अखंड विश्वासाठी राबतोय माझा शेतकरी, माझा बळीराजा. आणि खऱ्या अर्थानं तो आज अडचणीत आहे. खऱ्या अर्थानं तो आज अडचणीत आहे. तो हरलाय असं मी कधीच म्हणणार नाही. तो फक्त थांबलाय. होय, तो थांबलाय. कारण का? निसर्ग कोपला. जरी निसर्ग कोपला तरी निसर्गाला आव्हान देऊन तो उभा आहे. आज तो उभा आहे. अरे महापूर आला. मग पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, मग सांगली जिल्हा असो, कोल्हापूर जिल्हा असो, सातारा जिल्हा असो, पाण्यामध्ये गेला. बघता डोळ्या देखत वाढवलेलं, लहान मुलासारखं वाढवलेलं ते पीक डोळ्या देखत वाहून जात होतं. पाणी आणि फक्त पाणी. ओला दुष्काळ झाला तरी सुद्धा माझा शेतकरी बांधव, माझा हा बळीराजा खचला नाही. मुखावरती हास्य होतं. हसत होता. बघता संकट महापुराचं निघून गेलं आणि अतिवृष्टी सुरू झाली. बस पाऊस आणि प्रचंड पाणी. आणि या प्रचंड पाण्यामध्ये, या अतिवृष्टीमध्ये अरे हातात आलेलं पीक, मग द्राक्षाची बाग असो, केळीची बाग असो, भाजीपाला असो, ऊस असो, अरे सगळी धान्य निघून गेली, डोळ्यात देखत निघून गेली. तरी सुद्धा लढत होता, तरी सुद्धा झुंजत होता. सगळं काय होत होतं. आणि मग वाढल्या दुष्काळामध्ये तर तो होर पळून गेला. अरे बाग आणली होती. लहान मुलाला जसं मोठं करतात. अरे खांद्याला पोर जसं येतं त्यावेळेला बापाची छाती अभिमानानं फुगते. बापाची छाती अभिमानानं उंच होते. अगदी त्या पद्धतीनं पीक अगदी हातात आलेलं होतं. मग टँकरनं पाणी आणायचं, शेताला घालायचं. बाग जगली पाहिजे. कारभारणे, अगं आपली बाग जगली पाहिजे. कारण येणारं पीक म्हणजे आपलं आयुष्य आहे बघ. येणारं पीक म्हणजे आपलं आयुष्य आहे बघ. तो माझा शेतकरी बांधव स्वप्न रंगवत होता. प्रत्येक स्वप्न रंगवत होता. कोणाच्या पोरीचं लग्न करायचं होतं. कोणाच्या पोरीचे हात पिवळे होणार होते. तर कोणाचं पोरग डॉक्टर होणार होतं म्हणून पैसे भरायचे होते. तर कोणाच्या बापाच्या हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं. कोणाच्या म्हाताऱ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं.
हे सगळी स्वप्न घेऊन तो शेतकरी बांधव नाचत होता. बाग गेली की तात्या तुमचं ऑपरेशन करतो. आई भिवू नको, आई भिवू नको, तुझ्या कुंकवाला काहीही होऊ देणार नाही आई, काही होऊ देणार नाही. अगं आपली बाग गेली, अगं आपलं पीक गेलं, माझ्या हातात पैसे येतात, बस बस आपण उभं राहायचं, आपण खचायचं नाही. असा असा थाई थाई नाचणारा माझा शेतकरी. एक दिवस अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस होतो, महापूर येतो, वाळला दुष्काळ येतो आणि बघता बघता हातात आलेलं पीक अगदी खांद्याला खांदा लावून मोठं केलेलं पोर जसं अचानक सोडून जातं, अगदी त्या पद्धतीनं रातोरात घात होतो आणि सगळं पीक निघून जातं. आणि पिकाबरोबर आस धरून बसलेला तो बाप सुद्धा हपकी खाऊन निघून जातो. आणि मग टाहो पडतो माझा शेतकरी. टाहो पडतो माझा शेतकरी. देवा काय केलं होतं, पिकाबरोबर माझा बाप सुद्धा घेऊन गेला. या वर्षी माझ्या पोरीचं लग्न होतंय का नाही, अरे तिच्या अंगाला हळद लागते की नाही, पोराचं ऍडमिशन मी कसं करायचं, अरे कर्ज कसं फेडायचं, अरे पीक कर्ज कसं फेडायचं, सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं, आणि पोरगीला पोराला शिकवण्यासाठी काढलेलं त्या बँकेचं कर्ज कसं फेडायचं. अनेक संकट आली. माझा बळीराजा उभा राहिला, माझा बळीराजा उभा राहिला. हो, आणि आता तर एक महाभयानक संकट आलं, कोरोनाचं संकट आलं. हातात तोंडाला आलेला घास निघून गेला. हो, हातात तोंडाला आलेला घास बाई बाप निघून गेला. बागा उद्ध्वस्त झाल्या, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. काही माझ्या शेतकऱ्या बांधवांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन द्राक्षाच्या बागा तोडून टाकल्या, द्राक्षाच्या बागा तोडून टाकल्या, कलिंगड रस्त्यावरती फेकली, फुलाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, जळून गेली. हो ती फुलं, केळी 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 माझी नष्ट झाली. आणि शेतकरी खचला. पण शेतकरी माझ्या बांधवा, माझ्या बळीराजा, तू आहेस म्हणून आम्ही आहोत, तू आहेस म्हणून आम्ही आहोत, तू आहेस म्हणून हा देश आहे. आणि म्हणून सांगतोय, या भारत भूमीला बलाढ्य करण्यासाठी जय जवान जय किसान हा माझा सैनिक कधीच सोडून गेला नव्हता, हा माझा सैनिक कधीच सोडून गेला नव्हता. आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून जर कोण लढत असेल, अशा वेळेला लढत असेल, तर तो माझा शेतकरी बांधव आहे. कोरोनाला हरवायचा आहे आपल्याला, कोरोनाला हरवायचा आहे आपल्याला. कोरोना हरत आहे, लक्षात घ्या, कोरोना हरत आहे. आणि एकदा का कोरोना हरला, मान्य करतो, तुम्ही आम्ही मान्य केलंच पाहिजे. प्रचंड नुकसान झालं, सगळं काय झालं. आमच्या मुलींची लग्न पुढे गेली, शिक्षणासाठी मुलांच्या आता आमच्या हातामध्ये पैसा नाही. आजारी बाप निघून गेला त्यावेळेला तू टाहो फोडलास, म्हातारी आई निघून गेली त्यावेळेला तू टाहो फोडलास. पण माझ्या बळीराजा, तुला एकच सांगतोय, मी पण बळीराजाचं पोरगा आहे, मी शेतकऱ्याचं पोरगा आहे. या मातीमध्ये बसून मी तुम्हाला सांगतोय, या मातीमध्ये बसून तुम्हाला सांगतोय, लढायचं आहे, खचून जायचं नाही, लढायचं आहे. छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला काय शिकवलं, बस कितीही संकट येऊ देत, काय वाटेल ते हो दे, त्यातून भरारी घ्यायची आहे, मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आणि आत्महत्येचा विचार सुद्धा डोक्यामध्ये आणायचा नाही, खचून जायचं नाही. कारण येणारे दिवस पुन्हा आपले आहेत. अरे आपण या पानावरती सोनेरी अक्षराने लिहू, या कोरोनाला सुद्धा गाडला. आणि पुन्हा तो बळीराजा उभा राहिला. ही आई आहे रे, खूप वर्ष हिला कसली आहात, पिढ्यानपिढ्या आपण हिला कसतो आहोत, पिढ्यानपिढ्या ही आपलं पोट भरते. पंजोबांच्या पासून, आजोबांच्या पासून, आपल्या वडिलांच्या पासून आपल्यापर्यंत आलेली ही आई आहे. या आईची शपथ आहे तुम्हाला, या आईची शपथ आहे. खचायचं नाही तर लढायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे दुनियेला. कारण का माझ्या बळीराजा, तू जर खचलास ना, तर आज या कोरोनाच्या काळामध्ये लढणारा माझा तो पोलीस बांधव कसा जगणार. माझ्या नर्स, माझे डॉक्टर्स आणि माझं प्रशासन पोटाला 2 घास खायला पाहिजेत. माझ्या बळीराजा, आज ही युद्धभूमीवरती, युद्ध पातळीवरती तू लढत आहेस. कारण तुझ्या अंगातलं रक्त छत्रपती शिवाजी राजांचं आहे, तुझ्या अंगातलं रक्त माझ्या बुद्धांचं आहे. लक्षात घे, संत परंपरा आम्हाला आहे, मोठमोठ्या महात्म्यांची परंपरा आम्हाला आहे. खचायचं नाही तर लढायचं आहे. आणि म्हणून तुझ्यासाठी एक हिंदीमध्ये कविता,
हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही। हो कहीं भी आग, ये आग लगनी चाहिए, ये आग लगनी चाहिए। माझ्या शेतकरी बांधवा, बस हात जोडून हे पोर तुम्हाला विनंती करतंय, खचायचं नाही। तुम्ही जर खचलात तर काय होईल? ए गोठ्यातलं जनावर आहे ना, तुझी वाट बघतंय। फक्त तू जन्माला घातलेलं पोरगच तुझी वाट बघत नाही। 6 वाजता जर तू घरात नाही दिसलास तर ते गोट्यातलं जनावर हंबरत। ए रोज एक दुधाचा ग्लास ज्या मांजराला तू घालतोस, ज्या कुत्र्याला घालतोस, 6, 7:30, 7 वाजता तू जर घरात नाही दिसलास ना तर ते मांजर 17 वेळा 50 वेळा उंबऱ्यामध्ये येतं, तुझी वाट बघतं। लक्षात घे, सगळ्यांना तू लळा लावलेला आहेस, सगळ्यांना तू लळा लावलेला आहेस। जर तू खचलास तर मोक्या प्राण्यांच्या पासून अखंड घर खचेल, आणि जर आपलं शेतकऱ्याचं घर खचलं तर गाव खचेल, आणि जर गाव खचलं तर साला आपला देश खचेल। आणि मी भारतीय आहे, मी भारतीय आहे याची तुला जाणीव आहे। लक्षात घे। हे त्या तरण्या ताट्या पोरानं कोणाकडे बघायचं? बायकोला काय वचन दिलं होतंस ते आठव। तुझ्यासाठी एक मंगळसूत्र मी घेऊन देणार, तुझ्यासाठी एक मंगळसूत्र घेऊन देणार। बायकोला वचन दिलं होतंस आणि ते तुला पूर्ण करायचं आहे। ते तुला पूर्ण करायचं आहे। ती बायको सुद्धा नजरेमध्ये नजर घालून तुझी वाट बघते रे, तुझी वाट बघते। आणि जर आपल्या हातून जर असं काय झालं, आपण खचलो तर त्यांचा जगण्याचा अर्थ उरणार नाही त्यांच्या आयुष्याला। जगात एकमेव तूच असा आहेस, तुझ्या बायकोला मंगळसूत्र आणून देऊ शकतोस। लक्षात घे। म्हणून बायकोचा हात हातात घे। तिच्या कपाळावरचं कुंकू मजबूतच राहिलं पाहिजे। लक्षात घे, याची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावरती आहे, या देशाची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आहे। म्हणून हा युवा, भारतातला युवा तुला सलाम करतो। माझ्या बळीराजा तुला सलाम करतो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। हो, आणि मग कशा पद्धतीनं, अरे शेती आहे म्हणून सगळं काय आहे, शेती आहे म्हणून सगळं काय आहे। पण या शेतीमध्ये सुद्धा आता ज्या वेळेला कोरोना निघून जाईल त्यावेळेला, ज्यावेळेला कोरोना निघून जाईल त्यावेळेला अगदी मन लावून आधुनिक पद्धतीनं, मग सेंद्रिय पद्धतीनं असो, आधुनिक पद्धतीनं असो, कशा पद्धतीनं उत्पन्न वाढवता येईल। अरे ही आई आहे, लेकराची झोळी ती नक्कीच भरणार। कुठलीही आई आपल्या लेकराला उपाशी ठेवत नाही, आणि ही माता सुद्धा आपल्याला कधीच उपाशी ठेवणार नाही। आपली झोळी नक्की भरणार, फक्त एक सकारात्मक दृष्टिकोन हवा। अरे आज मुंबई असो, पुणे असो, अखंड भारतातले मोठमोठे शहर असो, तिथपर्यंत भाजीपाला जातो। या युद्धाच्या काळात सुद्धा, कोरोना बरोबर जे आपलं प्रचंड युद्ध सुरू आहे ना, त्या युद्धामध्ये आज आपल्या शेतातला भाजीपाला तिथपर्यंत जातो। मग माझा तो बांधव ट्रक घेऊन जातो, अरे काय वाटेल ते घेऊन जातो, तिथपर्यंत भाजीपाला पोहोचवतो। कोरोनाचं सावट म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूचं सावट त्याच्या डोळ्यासमोर थाई 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 नाचत असतं। तरी सुद्धा तो तिथपर्यंत आपला जीव धोक्यात घालून जातो। हे फक्त बळीराजा तूच करू शकतोस। म्हणून तुला प्रणाम करतो, हृदयापासून प्रणाम करतो, अंतरंगापासून प्रणाम करतो, आणि एकच वाक्य सांगतो, तू आहेस म्हणून आम्ही आहोत, तू आहेस म्हणून आम्ही आहोत। वंदे मातरम। जय हिंद जय भारत। दीपज्ञानाचा वंदे मातरम।